इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून भयावहाचे नोंदणी घर. कराडला घरापुढच्या लहानशा वरांड्यात उभे राहिले की समोरची पाना फुलांची बहरलेली बागेची रांगोळी डोळ्यांना फुलपाखरे बनवू बघते. पण मी तिच्याकडे लक्ष न देता रस्त्यापलीकडच्या हॉस्पिटलच्या आवाराकडे मधून मधून बघत राहते. नव्हे तेवढ्यासाठीच मी तिथे उभी असते. रस्त्याच्या पलीकडे तिथल्या सरकारी हॉस्पिटलचे मोठे आवार आहे. या आवाराच्या उजव्या कडेला झाडातून हॉस्पिटलच्या इमारती दिसतात. डाव्या बाजूच्या कडेला एक दगडी छोटीशी इमारत आहे. या इमारती पुढून जो रस्ता आहे तो सरळ हॉस्पिटल भोवतालच्या उंच हिरव्या कुंपणातून आत इमारतीकडे गेलेला आहे. या दोन बिंदूंपुरताच तो रस्ता आहे. वरांड्यात उभी राहिले की माझे डोळेही ती इमारत ते हॉस्पिटल असे फिरतात. ही इमारत मला फक्त मागच्या बाजूने दिसते. नेहमी बंद असते. तिचा तो रस्ताही नेहमीच झोपलेला असतो. पण दिवसातून एकदा तरी त्याला टाचणी टचून जाग यावी तसे होते. रस्ता जागा होतो. प्रथम हॉस्पिटलच्या बाजूने या रस्त्यावरून 3-4 सायकली धावत येतात. त्यांच्या आगेमागे 5-6 माणसे कुणी फराफरा खेचून आणावी अशा चालीने येतात. त्यात 2-3 बाया माणसे पण असतात. ही माणसे सारखे मागे पाहत पुढे चालत असतात. इमारतीपाशी थांबतात. तिच्यासमोर एक बाभळीचे झाड आहे. त्याच्या खाली थांबतात. मध्येच पुन्हा एखादी सायकल आलेल्या रस्त्याने परतून जाते. ही हालचाल होत असते तोवर त्या कुंपणामधील रस्त्याने एक वाहन ओझ्याने वाकल्यासारख्या चालीने छोट्या इमारतीकडे येऊ लागते. तिच्या मागून पुन्हा काही माणसे येतात. हे वाहन कधी खटारा असतो, कधी टेम्पो, टॅक्सी, ट्रक, ट्रॉली अशी असतात, तर कधी पांढरी शुभ्र रुग्णवाहिका असते. हे वाहन छोट्या इमारतीच्या जरा पुढे जाऊन तिच्या तोंडाशी मागे येते. पुढून 2-3 पोलीस आणि 2 माणसे उतरतात. एका पोलिसाच्या हातात बंदाची पिशवी असते. एकाच्या हातात कागद फडफडत असतात. ही माणसे बाभळीखाली येतात. तिथे बसकण मांडलेल्या कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून हातवारे करून वाकून त्याला काही सांगत असतात. पोलीस हॉस्पिटलच्या दिशेला तोंड करून उभे असतात. 5-6 मिनिटात वाहन सुरू होते. बाजूला थांबते वा निघून जाते. काही वेळाने स्कूटरवरून डॉक्टर येतात. 2 माणसे येतात. बाभळीखालील माणसांची धावपळ दिसते. डॉक्टर लांब टांगा टाकत इमारतीमध्ये शिरतात. ती 2 माणसेही आणि मागून पोलीस. पुन्हा सर्व स्थिरावते. बाभळीखालून कुणी जातात, कुणी येतात. कसाही वेळ काढत असतात. बराच वेळ असाच जातो. मग डॉक्टर, पोलीस, 2-4 माणसे निघून जातात. थांबलेले किंवा आतापर्यंत दुसरे आलेले वाहन इमारतीशी येते. सर्व यात्रा आली तशीच तितक्याच ताणाने निघून जाते. इमारत सुन्न होते. रस्ता पुन्हा गुंगीचे इंजेक्शन घेतो. 2-3 तास त्या अभद्रच्या विळख्यात काढल्यावर असे चैतन्यहीन व्हावेच लागते. मीही बागेकडे न पाहताच घरात येते. स्वस्थ पडून राहते. ती इमारत हे त्या हॉस्पिटलचे मृत्यूनंतरच्या शवचिकित्सेचे दालन असते. संशयास्पद मृत्यू या सदरात जे मृत्यू येतात ते इथे दाखल होतात. अपघात, आत्महत्या, खून यांचे इथे शोध घेतले जातात. मी तिथे होते तोपर्यंत सरासरी दिवसातून एकदा तरी हा सर्व कार्यक्रम तिथे होत असे. मी हे असे कधी पाहिले नव्हते. घराच्या कोवळ्या अनिलाही याचा सराव झाला होता. पेपर उघडावा आणि ठळक मथळ्यातील युद्धातील विनाशाच्या, निरागसावरील गोळीबाराची वा अत्याचाराची बातमी वाचून
तिथे न थांबता पुढे नजर जावी इतके ते सरावाचे होते. मला अजून सराव झाला नव्हता. त्या बाजूनेच उषाताई आमच्याकडे कामाला येत. त्यांनी माझे हे कुतूहल जाणले होते. मुद्दाम मी असेन तिथे येऊन मला माहिती द्यायच्या. 3 दिवसापूर्वी एका मुलीने विहिरीत उडी घेतली. आज सकाळीच इथे आणली तिला. काल संध्याकाळी शाळा सुटल्यावर पोरं घरी चालली होती. एक ट्रक जो आला त्यानं 4 पोरांना उडवलं बघा. दुपारी एक जळीत आलं बघा. पहिल्यांदाच गरवार हो बाई. 6 महिन्यांची सासूनं रॉकेल शिंपडून पेटवली म्हणे तिला. काय अघोर ग बाई. आताच एक शेतात सापडलेला मुर्दा आणलाय बघा. खून झाला म्हणे. हे सर्व ऐकताना मला शहारी यायचे. मृत्यूचे विशेष नाही, पण तो ज्या कारणासाठी आणि ज्या प्रकाराने येतो ते नको वाटते. हा मृत्यू निसर्गाने आणलेला नसतो. मानवी शक्तीच हे मृत्यू घडवून आणते. त्या इमारतीत त्याची नोंद होते. त्यांची कारणे शोधली जातात. सर्व शास्त्रशुद्ध नोंदणी केली जाते. मृत्यू शोधाचे नोंदणी घर म्हणजे ही इमारत. ही इमारत आणि तो रस्ता सुन्न झाला की माझ्या मनात प्रश्नांचे वारे घोंगावत राहतात. हे जे मृत्यू आहेत हे मानवी चुकांमुळेच आहेत. या चुका कुणाच्या असतील? कुणाच्या चुकीसाठी कोण बळी गेले असेल? त्या मुलीने विहीर का जवळ केली असेल? मृत्यूशिवाय पर्याय नाही अशी कोंडी तिच्या भोवती कोणी निर्माण केली असेल? हाडाचा शिकारीही आपल्या हातून गाभण जनावराची हत्या झाल्यावर हळहळतो. कधी कधी तर पुन्हा बंदूक हातात घेत नाही. मग त्या बाईने आपल्या पोटच्या मुलाच्या बायकोवर रॉकेल कसे ओतले असेल? काडी कशी पेटवून फेकली असेल? त्या कोवळ्या अश्राप मुलीचे कळीसारखे पुढे आलेले ओटीपोट तिला कशाने दिसेनासे झाले असेल? कोणत्या शक्तीने माता अशी अमानुष बंदी असेल? गाडी चालवताना तो ड्रायव्हर असा आंधळा कसा झाला? असा राक्षस कसा झाला की ज्याला गाडीतील त्या रस्त्यावरील जीवांची पर्वा उरली नाही? कोणत्या आसुरी शक्तीने हे त्याने केले? असे हे प्रश्न आणि प्रश्न. उत्तरे शोधण्यापेक्षा एक वेगळीच चाहूल मला यातून लागली. समाजात वाढत चाललेल्या अमानुष शक्तीची. मग वाटले ती इमारत केवळ मृत्यू संशोधनाचे नोंदणी घर नाही, ते भयावहाच्या नोंदणीचे घर आहे. एका चिमुकल्या परिसरात मी एकटीने इतके पाहिले तर अवघ्या समाजात या भयावह शक्ती किती धुमाकूळ घालत असतील. एखाद्या ओसाड भयाणवाड्यात अपरात्री सावल्या नाचाव्यात तशी ती समाजातील भयावहाची झुंड माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागली. अस्वस्थ वाटले. इतक्यात अनी धावत आला. पाऊस बघा कसा कोसळतोय. मला तो पाऊस बघण्यासाठी घेऊनच गेला. पावसाळा नव्हता, हवेत बदलही नव्हता. एकाएकी असा हा पाऊस खरोखरच कोसळू लागला होता. बागेतील झाडे वाकून राहिली होती आणि पाण्याचे लोट वाहून देखील बागेत हे पाणी साचत होते. मी पाऊस बघत होते आणि कुणीसे बोलत होते. जंगलतोड झाली ना, निसर्गाचा एक बॅलन्स असतो तो गेला आणि हे अकाली येणारे ऋतुमान सुरू झाले. हे काही पावसाचे दिवस नव्हते. असा पाऊस यायला मी ऐकत होते. सहजच काही पडत होते म्हणून. पण त्या पावसाच्या बोलण्यात मला जे हवे होते ते सापडले.
केवढा मोठा दिलासा मिळाला. त्या विचाराने मी मनोमनी सुखावले. त्या अकाल दुर्दिनाला कारणीभूत झालेल्या पावसाने भिजलेल्या बागेसारखीच निसर्गाला तोल सांभाळण्याचे नियम असतात. पंचमहाभूतांपासून ते प्राणीमात्रांपर्यंत हे नियम आपोआप सहजच पाळले जातात. मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणीमात्र आपल्या सहज प्रवृत्तीचे धर्म पाळतात. माणूस बुद्धिवंत म्हणून त्याला सहज प्रेरणेहूनही वेगळा असा धर्म पाळावा लागतो, मानव धर्म. जीवन सुखावह होण्यासाठी सर्वांनाच आपापले धर्म पाळावे लागतात. माणूस तरी याला अपवाद कसा ठरणार? त्यासाठी माणूस धर्म आपल्या वागण्यात सतत दुसऱ्याची जाणीव ठेवण्याची शिकवण देणारा धर्म, शेजाऱ्यांवर प्रेम करा असे सांगणारा धर्म, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा बालगोपाळांपर्यंत पोहोचलेला धर्म कुठेतरी तोल जातो आणि हा सुखावहाकडे नेणारा धर्म उणा पडतो. माणुसकी उरत नाही, तिथे स्वार्थोद्धता येते. तिच्या पूर्तीसाठी नियमांचे उल्लंघन येते, अमानुषता येते, क्रौर्य येते आणि जे या अशा व्यक्तीच्या जवळपास येतात त्यांचा विनाश अटळच. पण हे भयावह नित्याचे नव्हे, सर्वव्यापी तर नव्हेच नव्हे. सुखावह हे नित्याचे आणि सर्वव्यापी आहे, त्याची नोंद नसते. जीवन धारणेला जे जे हवे असते त्याची नोंद लागत नाही. श्वासोश्वासाची आपल्याला कुठे जाणीव असते? किती सहज तो होत जातो. आत्ताच माझ्या समोरून एक शाळेची बस गेली. आत हसरी पाखरे किती छान दिसत होती. माझ्यासमोरच किती सुना सुखाने नांदत आहेत आणि हा रस्ती कुत्रा भुंकत असून आणि आम्ही सर्व इथे असतानाही हा वेड्या रागूंचा केवढा मोठा थवाच्या थवा कुंपणावर सुखाने गजबजतो आहे. भयावहाची भीती वाटण्याचे कारणच काय मुळी? तो अपवाद असतो. पण त्या भयावहाचे नोंदणी घर तर हवेच, कारण त्याशिवाय त्याचे आलेख कसे मिळतील? नोंदणी घरेच मानव धर्माची पुन्हा पुन्हा प्रेरणा देत असतात आणि त्या कल्याण सुंदराची महानताही पटवून देत असतात. इंदिरा संत यांचा भयावहाचे नोंदणीघर नावाचा ललित लेख येथे समाप्त.